नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तळ कोकणातील पारंपरिक पदार्थ ओल्या काजूचा मोहला। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ओल्या काजूचा गोड पदार्थ पण म्हणू शकता। तळ कोकणात हा काजूच्या सीझनला बनवला जातो। खूप छान टेस्टी लागतो। ओले काजू चिरायच्या आधी हातांना थोडं खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे, मग हात खराब होत नाही जास्त। हे बघा, सर्व ओले काजू मी चिरून घेतलेले आहेत। ओले काजूचे देठ मी तसेच ठेवले आहेत, म्हणजे ते पकडायला बरे पडतात। आणि या पद्धतीने असे सुरीच्या साहाय्याने देठाला पकडून हळूवार असे काजूचे गर काढून घ्यायचे आहेत। सर्व काजूचे गर मी काढून घेतलेले आहेत। हे बघा, एका भांड्यामध्ये घेतले आहेत। आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे, त्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे। आता हे काजूमध्ये टाकून घेऊ गरम पाणी, म्हणजे ते काजूचा डिंक पण निघला जातो आणि सालं पण त्याची पटकन निघतात। आणि 5 मिनिटं हे गरम पाण्यात ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर त्याची सालं काढून घ्यायची आहेत। हे बघा, काजू गरम पाण्यात टाकल्यावरती 5 मिनिटं झालेली आहेत। आता हे पाणी गाळून टाकायचं आहे आणि काजूची सालं काढून घेऊयात आपण। आणि हे सर्व काजू मी वापरणार नाही आहे, ते काजूचा मोहला बनवण्यासाठी थोड्या काजूची मी काजू बटाट्याची आमटी बनवणार आहे। हे बघा, सर्व काजू मी सालं काढून घेतलेली आहेत। इकडे आता काजूचा मोहला बनवायला घेऊया। त्यासाठी मी ओलं खोबरं अर्धी वाटी घेतली आहे आणि त्यात थोडं गूळ टाकलेलं आहे। आता एक भांडं घेऊन ते गॅसवरती ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती। हलकंसं भांडं गरम झालं की त्यामध्ये आता हे गूळ आणि ओलं खोबरं मिक्स करून घेतलं ते टाकूयात। ओले काजू टाकूयात थोडेसे, साधारण मी 1 वाटी टाकलेले आहेत। आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि थोडीशी मी वेलची पावडर टाकते, जराशी पाव चमचापेक्षा कमी टाकायची साधारण। आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि जरासंच मीठ टाकायचं आहे। कोणताही गोड पदार्थ बनवताना जरासं मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजून वाढते। आणि ह्यामध्ये साधारण अर्धा पेला मी पाणी टाकलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिटं हे मीडियम टू स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असा काजूचा मोहला आपला बनवून तयार आहे। ओल्या काजूचा हा गोड पदार्थ खूप टेस्टी लागतो। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।